बरं, उपोषणाला बसण्याचं कारण काय? तर आम्हाला स्वच्छ आणि योग्य असं शौचालय जे मुख्य लोकांची मागणी असते की आम्हाला आरोग्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही गंभीर समस्या होऊ नयेत, म्हणून स्वच्छ आणि सुंदर असं शौचालय असलं पाहिजे। यासाठी जे महापालिकेच्या वतीने निविदा निघतात, ठेकेदारांना ठेके दिलेले आहेत, करोडो रुपये खर्च करून त्या ठेकेदारांच्या माध्यमातून मलई खाण्याचं काम हे महापालिका करत आहे। करोडो रुपयाचं टेंडर दिलं गेलंय। शौचालय सार्वजनिक मुताऱ्या दिवसातून 4 वेळा साफ करण्याच्या नियमावली असताना, तसा आदेश असताना आणि तसं बिल पारित असताना हे लोक दिवसातून 2 किंवा 3 वेळा पण नाही, 2-3 दिवसातून एखाद्या वेळेला ते स्वच्छता करतायत। स्थापत्याच्या अनेक तक्रारी या शौचालयांच्या आणि मुताऱ्यांच्या आहेत। सतत फुटलेली शौचालय, सतत फुटलेल्या मुताऱ्या या महापालिकेच्या हद्दीत आहेत। स्थापत्य विभाग काय करतंय? स्थापत्य विभाग त्या दुरुस्त का करत नाही? आणि ज्यांना ह्या शौचालय स्वच्छतेचे कामं दिलेले आहेत त्यांच्यावर कारवाई का होत नाही? याची पाहणी का होत नाही? वेळोवेळी अहवाल सादर का होत नाही? 4 वेळेला स्वच्छता करण्याचं काम असताना देखील एकदाही केलं जात नाही आणि दुर्गंधी, नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या या घाणेरड्या शौचालयामुळे होत आहेत। महापालिकेच्या आयुक्तांनी, महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी येऊन महापालिकेचे जे सार्वजनिक शौचालय तिथं एकदा तरी जावं। सामान्य माणसाला किती वेदना आणि त्रास होतोय, सामान्य माणसाला किती घाणीमध्ये, गलिच्छ वातावरणामध्ये जावं लागतंय हे त्यांनी पाहावं। त्यांनी एकदा तरी सार्वजनिक शौचालयात यावं, त्यांनी पाहावं की माणूस जगतोय कसा। एक वेळेस जनावराला सुद्धा चांगलं वातावरण मिळतंय पण माणसाला चांगलं वातावरण मिळत नाही। हा संविधान दिन आहे, 26 नोव्हेंबरचा संविधानाचा दिन आहे आणि आम्ही हा सुद्धा आमच्या मूलभूत हक्कांसाठी उपोषणाला बसतोय। ही एक लाजिरवाणी गोष्ट महापालिकेने पाहिली पाहिजे की आज काय परिस्थिती आलेली आहे। करोडो रुपयाचे टेंडर्स या ठिकाणी दिलेले आहेत। हे तुम्हाला दिसत असेल, हे सर्व निविदा आहेत, हे सर्व ठेके आहेत। यामध्ये करोडो रुपयाची कामं काशी दाबोली अनिल असेल, व्यंकटेश कन्स्ट्रक्शन असेल, प्रशांत धोत्रे असेल, कपिल कन्स्ट्रक्शन असेल, अक्षय रोडे असेल, महेश नवले असेल, पांडुरंग एंटरप्राइजेस असेल, या सर्वांना लाखो रुपयाची बिलं, लाखो करोडोची उधळपट्टी